नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये मामा आता वल्लरीला म्हणत असतो की हे सगळं जे काही घडलं आहे ना, म्हणजेच रमाकांत भाऊजी आणि सुप्रिया वहिनी या दोघांबद्दल जे काही घडवून आणलं होतं, हे करण्यामागे ना कोणाचा तरी हात होता आणि हेच करण्यामागे कोणाचा हात होता हेच आता कळलं पाहिजे. त्यावेळेला वल्लरी म्हणते की म्हणजे, तेव्हा लगेचच मामा म्हणतात की ह्याच्या मागे ना हात होता कोणाचा तरी. तेव्हा ती विचारते की कोणाचा. मग त्यावेळेला मामा स्वतः लगेच तिच्याकडे बोट दाखवतो. तेव्हा वल्लरी घाबरते, म्हणजे मामाला समजलंय की काय असं तिला वाटत असतं. तेव्हा मामा तिच्याकडे बोट दाखवत म्हणतो की अगं, तेच तर आपल्याला शोधून काढायचं आहे ना, त्याच तर गोष्टी आपल्याला शोधायच्यात, म्हणून तर ईश्वरी भाऊजींना इथे घेऊन आली आहे. आणि तुला काय वाटतंय वल्लरी, या सगळ्याच्या मागे कोणाचा हात असू शकतो, असा वल्लरीला प्रश्न विचारल्यावरती वल्लरी एकदम गप्पच होऊन जाते. आता मामा तिच्याकडे बघत राहतो की वल्लरी काय उत्तर देणार आहे. अर्णव अजूनही बाबांच्या टेन्शनमध्येच आहे. ईश्वरी अर्णवला म्हणते की सर, तुम्ही हे सगळं जे काही करताय, मला माहिती आहे तुम्हाला इतक्या वर्षानंतर तुमच्या बाबासमोर दिसलेत, त्यामुळे तुम्हाला राग अनावर झाला आहे. मला माहिती आहे इतक्या लहान वर्षामध्ये तुम्हाला मोठं व्हावं लागलं होतं. बाबा अचानक सोडून गेल्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला होता लहानपणी. हां, ते मी बघायला नव्हते. तुम्हाला काय काय भोगावं लागलं होतं त्या गोष्टी फक्त तुम्हालाच माहीत आहेत. पण एक गोष्ट नक्की सर, की तुम्हालाही काय आहे, काय घडलं नेमकं ते जाणून घ्यावं लागेल. जेव्हा मी बाबांना भेटायला गेले होते तेव्हा काय घडलं हे मला तुम्हाला सांगायचे आहे. मग नंतर ईश्वरी फ्लॅशबॅक सांगायला लागते. जेव्हा ईश्वरी बाबांच्या मागे मागे जात असते त्याच वेळेला ती म्हणते की एक मिनिट बाबा, जरा थांबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा बाबा म्हणतात की बाळा, तू माझ्याशी का बोलायला आली आहेस, प्लीज माझ्याशी बोलू नकोस. तेव्हा ती म्हणते की नाही, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तुम्ही हेच आहात ना रमाकांत राजे शिर्के, मोठे बिझनेसमन. तेव्हा मग ते म्हणतात की नाही, या फोटोमधल्या माणसाला मी ओळखत नाही, कारण माझं आत्ताचं आयुष्य फार वेगळं आहे. हे आयुष्य माझ्या आयुष्याशी अजिबातच मिळतं जुळतं नाही आहे. ईश्वरी म्हणते की तरीही तुम्हाला जाणून घ्यावं लागेल बाबा, की तुमचं आत्ताच्या आयुष्यात तुमची मुलं काय करत आहेत. तुम्हाला माहिती आहे तुम्ही आजोबा झाले आहात, तुम्हाला एक नात झाली आहे, म्हणजेच अंजली मॅडम आहेत ना, अंजली ताई, त्यांना मुलगी झालेली आहे. हे ऐकून त्यांचे डोळे अगदी पाण्याने भरतात. ईश्वरी म्हणते की बाबा, तुम्हाला माहिती आहे तुमची नात आहे फार छोटीशी, आता ती 3 महिन्याची आहे. शिवाय तुमचा चिंटू, तुम्हाला खूप अभिमान आहे ना त्यांचा. तुम्हाला माहिती आहे तुमचा चिंटू हा फार मोठा बिझनेसमॅन आहे. तुम्ही सात्विक फॅशन हे नाव तर ऐकूनच असाल ना. हे सात्विक फॅशन नाव अर्णव सरांनी उभं केलेलं आहे. मुद्दामच त्यांनी स्वतःच्या बिझनेसला त्यांच्या आईचं नाव दिलं आणि तो बिझनेस इतका आता मोठा केलेला आहे. काय माहिती आहे का, देशात, मुंबईतल्याच नाही तर देशातल्या टॉप बिझनेसमॅनमध्ये तुमच्या मुलाचं नाव घेतलं पाहिजे. मुलाचं नाव घेतलं जातं, त्याचा तुम्हाला अभिमान असेल ना बाबा. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की हे बघा, काही झालं तरीही एक गोष्ट नक्की, ती म्हणजे की तुम्ही किती काही झालं तरीही आता मी त्या गोष्टींना नाही सहन करू शकत. माझ्यामुळे जे काही झालं आहे ना ते खूप चुकीचं घडलं आहे. बेटा, मी ना एक पापी माणूस आहे. मी माझा संसार मोडल्यानंतर काहीही फेस केलं नाही, निघून गेलो आणि माझ्या मुलांनाही असंच वाऱ्यावर सोडून दिलं होतं. त्यामुळे माझ्यासारख्या पापी माणसाला हे सगळं उपभोगणं हे नाही जमणार. म्हणून मी सांगतो की मी तिथे येऊ नाही शकत, कारण माझी मुलं यांनी काय त्यावेळेला सहन केलेलं तो त्रास हा मला खूप जाणवतो. म्हणून मी माझ्या मुलांसमोर कोणत्या तोंडाने जाऊ, म्हणून तू बाळा माझ्याकडे हट्ट करू नकोस. तेव्हा ती म्हणते की नाही बाबा, तुम्हाला तुमच्या मुलांना भेटायला यावं लागेल. कितीही मुलांना वाटलं तरीही त्यांच्या वडिलांचं छत्र हे मुलांना त्यांच्या डोक्यावर हवंच असतं ना. मग तुम्ही प्लीज चला बाबा. तेव्हा मग ते म्हणतात की बाळा, नको नको हट्ट करूस, मला त्या सगळ्यातून मी बाजूला आलो आहे तर मला पुन्हा त्या सगळ्यामध्ये नाही जायचं आहे, नको. तेव्हा ईश्वरी म्हणते की अजूनही ते घर तुम्हाला तुमच्याशिवाय पोरकंच आहे. अजूनही त्या घराला मायेचं छत्र मिळालेलं नाही आहे बाबा. तुम्ही जर आलात तर खरंच ते घर अगदी मायेच्या मोठ्या वडीलधाऱ्या छत्राने व्यापून जाईल. चला ना तुम्ही बाबा. तेव्हा मग आता हे ऐकल्यानंतर ती म्हणते की तुम्हाला माहीत नाही, सगळे खूप सहन करत होते, पण आता कुठेतरी सगळं काही चांगलं आहे. मग तुम्ही ही गोष्ट समजून घ्या. मला माहिती आहे जे काही घडलं त्याबद्दल तुमचं काहीही नाही आहे, तुम्ही पापी नाही आहात. तेव्हा जे काही घडलं तेव्हा तो म्हणतो की पण बाळा, तू कोण आहेस, तुला हे सगळं कसं माहिती. तेव्हा ईश्वरी म्हणते की बाबा, मी
तुमच्या मुलाची बायको अर्णव राजू शिर्केची बायको ईश्वरी अर्णव राजू शिर्के तुमची सून आहे बाबा, मी नमस्कार करते, आशीर्वाद द्या मला. तेव्हा ते म्हणतात की नाही, मी पापी आहे, तुला काय आशीर्वाद देऊ. तेव्हा ती म्हणते की नाही बाबा, मला तुमच्याबद्दल सगळं खरं माहिती आहे. इंदोरच्या हॉटेलमध्ये जे काही घडलं होतं ना, त्याबद्दल तुम्हाला उगाच दोष देण्यात आला होता. मग लगेचच बाबा म्हणतात की पण तुला ह्या सगळ्या गोष्टी कशा माहिती आहेत. तेव्हा ती म्हणते की मला या गोष्टी माहिती आहेत कारण की तुमच्याबरोबर जी होती सुप्रिया, जिचंही आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं त्या प्रकरणामुळे, तिला कोणीतरी इंटरव्ह्यू घेतो म्हणून पाठवलं होतं. त्या मुलीची त्या आईची मी लेक आहे असं म्हटल्यावर बाबांना आता विचित्र वाटू लागतं. त्यांना डोक्यात दुखायला लागतं. ईश्वरी म्हणते की बाबा इथे बसा तुम्ही, तुम्हाला जर काही आठवत असेल तर प्लीज मला सांगा. त्यानंतर मग ईश्वरीला ते काही सांगू शकत नसतात. ते म्हणते की प्लीज तुम्ही माझ्याबरोबर चला. ईश्वरी म्हणते की हे सगळं घडलं होतं तिथे. आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा की खरंच त्यांना तुमच्याबद्दल काहीच वाटत नसलं असतं तर ते इथे आले असते का. त्यांनाही काही गोष्टी माहीत नाही आहेत. जसं माझ्या आईच्या बाबतीत घडलं आहे तसं त्यांच्याही बाबतीत घडलं आहे ना. मग त्यांनाही एक संधी दिलीच पाहिजे ना. हे सगळं काय झालं, कसं झालं, हे सगळं शोधून काढण्याच्या बाबतीत त्यांनाही बघितलंच पाहिजे. नाहीतर आपल्याला काहीही पुढचं सत्य समजणार नाही. आणि अर्णव सर, तुमच्यामध्ये जो काही दुरावा आला आहे, तुमच्यातली कटुता जाईपर्यंत मी काही स्वस्त बसणार नाही आहे. मी सगळं केल्याशिवाय शांत नाही होणार असं ईश्वरीने स्वतःच ठरवलं आहे. तर सुप्रिया आता वाट बघते. ती म्हणते की नक्की काय झालं आहे, अजून कशी आली नाही आहे नमू. तेव्हा नमू येते. आई असा आवाज देत. नमू म्हणते की आई अगं मला थोडा उशीर झाला, ट्रॅफिक होती ना. ती म्हणते की ट्रॅफिक, अगं पण आकाश कुठे, ते सोडायला आले नाहीत का तुला. तेव्हा ती म्हणते की हो अगं त्याचं काय झालं, मीच सांगितलं आकाशना की तुम्ही सोडायला येऊ नका कारण की आधीच ट्रॅफिक असते. त्यात ते जर लेट घरी गेले तर उद्या उगीचच त्यांच्या आईचा ओरडा खावा लागेल ना. म्हणूनच मग मी सांगितलं की मी जाते म्हणून, इतकं काही नाही आहे. तेव्हा मग ती म्हणते की हे बघ असं करायचं नाही हा नमू, इथून पुढे आकाश सोडायला येत असतील ना तर त्यांच्याबरोबर यायचं, समजलं. तेव्हा मग नमू आईचा हात धरत तिला शांत करत म्हणते की आई अगं शांत हो, तुझी लेक आली आहे ना आता. तेवढ्यातच तिथून मागून शुभंकर येतो आणि म्हणतो की वा क्या मुमेंट आहे, थांबा याचा फोटोच काढला पाहिजे. तेव्हा मग ती विचारते की काय रे, तू तर सकाळी ग्रीन कलरचं टी शर्ट घालून आला होतास ना, मग हे टी शर्ट काय मध्येच. तेव्हा तो म्हणतो की हो अगं त्याचं काय झालं ना, माझं शूट होतं ना आज, मग तिथल्या एका माझ्या को ॲक्टरने मला हे टी शर्ट गिफ्ट दिलं, मग मी ते घातलं. तर ती म्हणते की शूट, पण आज तर तुझं काम घरातून होतं, मग अचानक काय. तेव्हा तो म्हणतो की हो अगं मी नंतर माझं अचानक ठरलं, तो जरासा गडबडतो. तेव्हा सुप्रिया म्हणते की अगं हे काय नमू, अगं एकावर एक किती प्रश्न विचारून सोडतेस तू त्याला. ती म्हणते की हो अगं आई असंच. त्यावेळेला तो म्हणतो की एकच मिनिट मी जरा आलो, आणि तो आतमध्ये जातो. आईला तर विचित्र वाटतं. आई म्हणते की अगं असे सरळ सरळ प्रश्न विचारायचे नसतात, म्हणजे त्याला कसं वियर्ड वाटलं. तेव्हा ती म्हणते की नाही आई, मी फक्त मजा घेतली, ठीक आहे, इतकं काही नाही आहे, आणि तू आता टेन्शन घेऊ नकोस, बघू आली ना मी. तेव्हा त्यावेळेला इथे आता लगेचच पुढे शुभंकर त्यांचं ऐकत म्हणतो की विचारू दे, मला असले प्रश्न माझ्या नमुने विचारलेले मला आवडतात, परंतु एक गोष्ट नक्की, आज त्या आकाशला मारता मारता वाचला येतो, पण पुढच्या वेळेला फुल प्रूफ प्लॅन करेन मी, फुल प्रूफ प्लॅन करणार आणि नंतरच त्याला संपवणार, मग आकाश नावाचा काटा कायमच्या आमच्या बाजूला होऊन जाणार, असं शुभंकर विचार करत असतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता बाबा हे त्यांच्याच रूममध्ये विठ्ठल रखुमाईची मूर्ती ठेवतात आणि त्याला नमस्कार करत असतात. ईश्वरी तेवढ्यातच आता येते आणि म्हणते की बाबा बरं वाटतंय ना तुम्हाला, झोप चांगली लागली ना. तेव्हा मग ते म्हणतात की हो बाळा, ईश्वरी बेटा मला झोप अगदी व्यवस्थित लागली. मग त्यानंतर ती म्हणते की बाबा खरंच बरं वाटतंय सकाळी सकाळी तुम्हाला भेटून. तेव्हा ते म्हणतात की बेटा हे खरं तर तुझं मोठेपण आहे, मला ह्या सगळ्याची खरं तर सवय नाही आहे ना. ईश्वरी म्हणते की काही नाही, होईल बाबा हळूहळू सवय. बरं चला, मी तुम्हाला याकरता बोलवायला आले, नाश्ता करून घ्या. तेव्हा मग ते म्हणतात की बाळा अगं खाली कशाला, मी इथेच करतो ना नाश्ता, नाहीतर नंतर करतो, तुम्ही करून घ्या. तेव्हा ईश्वरी म्हणते की बाबा त्याचं काहीही नाही आहे, आता मी ठरवलं आहे ना सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करायच्या, तर मग तुम्हाला मी त्यांना सगळ्यांबरोबर नाश्त्याला बसवणार म्हणजे बसवणार. त्याचबरोबर आता बाबा तिथे बसतात आणि म्हणतात की इशू बेटा मला ना काहीतरी बोलायचं होतं. ती विचारते की बाबा बोला ना, काय झालं. तरीही ते काही बोलत नसतात. ईश्वरी म्हणते की बोला बाबा, तुमच्या मनात जे काही आहे ते मला सांगा. तेव्हा बाबा म्हणतात की ईश्वरी बेटा खरंच ना मला इथे राहणं ना अवघड जाते,
म्हणजे मी इथे आलो खरं तुझ्या शब्दाखातर, परंतु ना इथे राहणं कठीण जातं आहे गं. म्हणजे इथे मला आता रात्रभर एकच गोष्ट आठवत होती, ते म्हणजे की मी कशाप्रकारे माझ्या लहान मुलांना सोडून गेलो होतो. सगळं कसं घडलं होतं त्या सगळ्या गोष्टी मला आठवतात. ते प्रकरण घडलं त्यानंतर मी माझ्या फॅमिलीचा विचारच केला नाही. म्हणजे सात्विकाला सोडून त्यावेळेला मी निघून गेलो होतो आणि नंतर मी निघून गेल्यानंतर माझ्या मुलांचाही विचार केला नाही. माझ्या मुलांनी काय केलं असेल त्यावेळेला, त्याचा त्रास काय असेल ना, याही गोष्टींचा मी विचार नाही केला गं. नंतर आता मला खरंच असं जाणवतं की मी खूप मोठी चूक केली. सात्विका ही माझ्यासोबत होती तेव्हा मला सगळं काही सुधारता आलं असतं असं वाटतं, पण त्यावेळेला कोणी माझं ऐकून घ्यायलाच तयार नव्हतं ना, त्याचं दुःख मला जास्त वाटत राहतं. म्हणूनच ईश्वरी बेटा, म्हणजे ना तू मला इथे सगळ्यांना भेटवलंस, सगळ्यांसोबत माझी झाली भेट. आता मला असं वाटतंय की इथून मी घर सोडून जावं. म्हणजे मी माझ्या मार्गाला जातो. काय आहे ना, मी इथे आलेलो कोणालाही आवडलेलं नाही आहे. बघितलंस ना तू, माझी दोन्ही मुलं माझ्याबरोबर कशी वागत होती. त्यांना बाप नकोच आहे. मी फक्त त्यांना कटू आठवणी देईन समोर, आणि कधीही त्यांच्याबरोबर काही चांगलं वागायला गेलो तर ते त्यांना सहनच होण्यासारखं नाही आहे. त्याबरोबर सासूबाईंनाही मी आलेलो फारसं आवडलं नव्हतं. त्यांचाही चेहरा पडलेला होता. म्हणूनच मी इथे उगाच कशाला थांबू ना. माझ्या इथे थांबण्यामुळे घरातल्या सगळ्यांचं जे काही व्यवस्थित रुळावर गाडी आहे, माझ्यामुळे ती विस्कळीत झाल्यासारखी झाली. प्रत्येकाला अगदी दुःख झालं आहे माझ्यामुळे. त्यामुळे मला ना आता थांबावंसं वाटत नाही आहे बाळा इथे. ईश्वरी म्हणते की बाबा, मी तेच तर म्हणते ना तुम्हाला, त्या ज्या काही कटू आठवणी आहेत ना, त्याच तर आपल्याला पुसून टाकायच्यात ना. तुम्ही जर असं केलं, तशी हार मानली, तर मग आपण कसं जमणार आहोत. तुमची बाजू ही खऱ्याची आहे. तुम्ही जे केलं आहे ते काहीच चुकीचं नव्हतं केलं. हे सगळं आपल्याला समजावून सांगायचं आहे, सगळ्यांना आपल्याला दाखवून द्यायचं आहे. त्यामुळे आता बाबा म्हणतात की हो ईश्वरी बेटा, तू आलीस मला हट्टाने इथे घेऊन, पण माझ्या मुलांना माझा त्रास होतो आहे, त्यांना माझा चेहराही नाही बघायचा आहे गं. ईश्वरी म्हणते की बाबा, एक गोष्ट सांगा मला, जर त्यांनी लहानपणी ते सहन केलं आहे तर त्याचा त्रास त्यांना होणारच आहे ना. आणि तुमची मुलं तुम्हाला नाही सांगणार की त्यांना बापाचं छत्र हवं आहे म्हणून. कुठल्या मुलांना आईवडिलांना आपल्या आईबाबाचं प्रेम हवं नको असतं, सांगा मला. तसंच त्यांचंही झालं आहे. अचानक घडल्यामुळे त्यांना नाही समजलं आहे. पण बाबा, मला थोडा वेळ द्या, होईल सगळं व्यवस्थित, तुम्ही नका काळजी करू. ईश्वरी अशी समजवते आणि त्यांना घेऊन जात असते. त्यानंतर मग आकाश नमूला फोन करतो आणि सगळं घडलेला प्रकार सांगत असतो. नमूला तो म्हणतो की नम्रता, काल तुला मी सोडलं आणि त्यानंतर पुन्हा माझ्यावरती अटॅक झाला. हे ऐकल्यावरती ती घाबरते आणि म्हणते की काय, अचानक कसं असं सगळं झालं, मला कळत नाही आहे. आकाश सर, हे तुमच्या मागे काय लागलेलं आहे ना, काही समजत नाही आहे. आकाश म्हणतो की हो, मलाही काही समजत नाही आहे की हे सगळं कसं घडलं आहे ते, पण सगळं विचित्र आहे. तेव्हा मग नम्रता म्हणायला लागते की आकाश सर, बस झालं, हे सगळं असं मला सहन होत नाही आहे. म्हणजे आपण ना पोलीस कंप्लेंट करूया. तर त्यांचं दोघांचंही बोलणं आकाश मागून, शुभंकर मागून ऐकत असतो. ती म्हणते की आकाश सर, या सगळ्या गोष्टी ना इथपर्यंत येऊन पोहोचतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. खूप चुकीचं आहे हे सगळं. सगळ्या गोष्टी आपल्याला लवकरात लवकर बघितल्या पाहिजेत. आणि हे सगळं करताय कोण ना, तुमच्या वाईटावर कोण आहे त्यालाच भेटायचं आहे लवकर. आपण एक काम करूया आकाश सर, आपण पोलीस कंप्लेंट करूया, म्हणजे बघूया काय होतं ते. तेव्हा मग तो म्हणतो की हो नम्रता, ते तर पोलीस कंप्लेंट मी करणार आहे, कारण या गोष्टी काय आहेत त्या मलाही शोधायच्यात. शुभंकर मागून बघत असतो की नमू, तुला काय माहिती आहे, हे सगळं मीच करतोय, पण जर पोलीस कंप्लेंट करण्याची वेळ आली तर सगळं चुकीचं होऊ शकतं. त्यामुळे तेव्हा मग नम्रता म्हणते की आकाश सर, तुम्ही प्लीज स्वतःची काळजी घ्या. या सगळ्यामध्ये तुम्हाला काहीही होता कामा नये. हा त्रास सगळा तुम्ही नाही सहन करायचा आहे. तेव्हा मग लगेच ती म्हणते आणि आकाश म्हणतो की हो, तू नको काळजी करूस, ओके, मी स्वतःची काळजी घेतो. तर आता नमूला काळजी असते. तेवढ्यातच सुप्रिया नमू असा आवाज देते. ते शुभंकर पटकन मागे जाऊन लपतो. मग ती विचारते की काय गं नमू, का असा चेहरा का पडला अचानक तुझ्या. ती म्हणते की आई, तू का आवाज दिलास, इस्त्रीवाल्याने तुझे कपडे आणून दिले आहेत, तुझ्या कपाटात ठेव, ते बघ सोफ्यावर आहेत, असं ती सांगते. त्यावेळेला मग आता नमू म्हणते की आई, पुन्हा एकदा प्रॉब्लेम झाला, पुन्हा एकदा आकाशवर हल्ला झाला आहे. हे ऐकल्यावर ती म्हणते की काय, ते ठीक तर आहेत ना. मग ती म्हणते की हो आकाश ठीक आहे, तर त्यांनी तो हल्ला वाचवला, पण काहीच कळत नाही सगळं कोण करायला मागतंय. मग सुप्रिया म्हणते की बापरे, त्यांच्या मागे हे काय लागलं ना, काहीच समजत नाही आहे. अचानक त्यांच्यावरती हल्ले वगैरे कोण करत आहे.
तेव्हा मग ती म्हणते की आई हे सगळं शोधायला ते पोलीस कंप्लेंट करणारच आहेत. तेवढ्यात मुद्दाम शुभंकरमध्ये येतो आणि म्हणतो की हे घ्या तुमच्या दोघींसाठी या गरमीच्या मौसममध्ये थंड थंड कोकम सरबत हे घ्या पिऊन घ्या असं म्हणून तो दोघींकडे ते पियायला देतो आणि म्हणतो की काय झालं आहे तुमचा दोघींचाही चेहरा असा का पडलेला आहे. तेव्हा मग आता लगेच सुप्रिया सांगते की अरे शुभंकर पुन्हा एकदा प्रॉब्लेम झाला आहे. तो म्हणतो की आता काय झालं आहे. तेव्हा सुप्रिया सांगते की पुन्हा एकदा काल रात्री आकाशवर हल्ला झाला आहे. ते ऐकल्यावर शुभंकर म्हणतो की बापरे काय हे म्हणजे सारखं सारखं त्याच्या बाबतीत हे असं का घडतं आहे. कोण आहे त्याचा इतका हा दुश्मन जो सारखा सारखा त्याच्यावरती हल्ला करवतोय. नाही मला तरी नाही सगळं खूप जास्त चुकीचं वाटतंय. नमू खरंच खूप चुकीचं आहे वाईट आहे सगळं. तेव्हा मग लगेचच सुप्रिया म्हणते की हो आकाश पोलीस कंप्लेंट करणार आहे. तेवढ्यातच ते बोलताना मग शुभंकर म्हणतो की 1 मिनिट माझा फोन ना चार्जला लावायचा आहे मी जातो असं म्हणून तो आतमध्ये जातो आणि विचार करतो की जर त्या आकाशने पोलीस कंप्लेंट केली तर काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर मग आता आकाश तिथून निघून गेलेला असतो आणि शुभंकर तिथून निघून जातो आणि सुप्रियाला आणि नमूला काळजी वाटत असते. तर दुसरीकडे अंजली नाश्त्यासाठी येत असते. तेवढ्यातच राकेश येतो. तो आल्याबरोबर ती धावत जाते आणि म्हणते की अहो तुम्ही कधी आलात. तेव्हा तो म्हणतो की हे काय आत्ताच आलो आहे. तेव्हा अंजली म्हणते की मला सांगायचं तरी होतं. किती मस्त सरप्राईज दिलं तुम्ही. तुमचं सगळं काम झालं ना तिकडचं. तेव्हा तो म्हणतो की हो सगळं काही आटोपलं आहे सगळं व्यवस्थित झालं आहे अंजली मॅडम. तेव्हा ती म्हणते की खरंच खूप बरं वाटलं. मग त्यावर राकेश म्हणत असतो की कनू कशी आहे. ती म्हणते की हो एकदम मस्त तुमची वाट बघते. तेव्हा अंजलीला आजी म्हणते की अगं जावई बापूंना तिथेच उभं ठेवून गप्पा काय मारणार आहेस. ते सकाळच्या फ्लाईटने आलेत त्यांना भूक लागली असेल बसव त्यांना इथे नाश्त्याला. तेव्हा मग अंजली त्यांना घेऊन येते आणि बाबा मग राकेश म्हणतो की त्याचं काय आहे सकाळी माझं थोडं खाणं झालं होतं. तेव्हा अंजली म्हणते की तरीही आमच्यासोबत थोडं खाऊन घ्या. आणि अंजली त्याला कुटुंब प्रमुखाच्या खुर्चीवर बसवायला चाललेली असते. तेवढ्यातच ईश्वरी पण त्या खुर्चीवरती हात ठेवते आणि म्हणते की बाबा या खुर्चीवरती तुम्ही बसा. खरं तर ही कुटुंब प्रमुखाची खुर्ची आहे आणि यावर बाबा तुमचा हक्क आहे कारण तुम्ही मोठे आहात वयाने आणि मानानेही. या असं म्हणून आता ती त्यांना पुढे बोलवते. तेव्हा मात्र अंजलीचा चेहरा पुन्हा पडलेला असतो. ईश्वरी अंजलीकडे बघते आणि बाबांना तिथे बसायला सांगते. आता वल्लरीची तोंड वाकडी झालेली असतात. जे त्यांना आवडत नसतात ते सगळ्यांनी तोंड वाकडी केलेली असतात. त्याचबरोबर इथे आता वल्लरी म्हणते की काय ते मोठं कौतुक. नंतर मग आता इथे लगेचच अंजली बोलायला लागते काहीतरी. तेवढ्यात आजी म्हणते की अंजू अगं जरा शांत हो. जावई बापू आताच आलेत ना त्यांच्यासमोर हा सगळा त्रास कशाला पुन्हा पुन्हा काढतेस तू बस गप्प. तेव्हा मग आता अर्णव देखील तिथेच बसलेला असतो. ईश्वरी म्हणते की बाबा तुम्ही या खुर्चीवरती बसा. असं म्हटल्यावरती इथे आता मामा पण बोलायला लागतो की हो भाऊजी या तुम्ही बसा या खुर्चीवर. आणि त्यांना त्या खुर्चीवर बसण्याचा आता मान देतात. आणि बाबाही विचार करत असतात की मी इथे येऊन खरंच खूप मोठी चूक केली आहे का. त्यांनाही त्याबद्दल खूपच जास्त गिल्ट वाटत असतं. तेवढ्यात बाबा नाश्त्याला बसायचे आणि अर्णव तिथून उठतो. मला ब्रेकफास्ट नको आहे असं म्हणून तो तिथून निघून जातो. आता बाबांनाही त्याचं खूप वाईट वाटलेलं असतं. बाबाही त्या खुर्चीवरतून उठत असतात आणि म्हणतात की मी पण थोड्या वेळाने करतो नाश्ता ईश्वरी बेटा. तेव्हा मग ते म्हणते की बाबा तसं काही नाही प्लीज तुम्ही इथे बसा. सगळ्यांसोबत बसून तुम्ही इथे नाश्ता करून घ्यायचा आहे असं ते बोलतात. त्याच वेळेला राकेश बघत असतो आणि म्हणतो की हा म्हातारा म्हणजे कदाचित रमाकांत राजेशिर्के आहे का. म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार तरी हाच आहे हा. मग इतक्या दिवसानंतर हा परत इथे कसा काय आला. आणि मला तरी असं वाटतंय की इतक्या त्या 2-3 दिवसामध्ये इथे खूप मोठा राडा होऊन गेला आहे आणि तो मी मिस केला आहे. ठीक आहे जाऊ दे हरकत नाही. पण आता तरी आगीत तेल ओतायचं काम मी करणार आहे. मी अजिबात मागे हटणार नाही असं राकेश मनातूनच बोलत असतो. बाबा बसतात नाश्त्याला. तेव्हा मग इथे बाबा उठत असताना ईश्वरीही त्यांना पुन्हा बसवते. आणि नंतर मग आजीही म्हणते की रमाकांतराव तुम्ही ही नाश्ता करून घ्या उठू नका ताटावरून असं म्हटल्यावर आता आजीचा मान ठेवत ते बसतात. त्याचबरोबर मग राकेश म्हणतो की ईश्वरी मॅडम म्हणजे हे बाबा आहेत का. म्हणजे मला इतकं आठवत नाही आहे पण सगळेजण तुम्ही बाबा म्हणून हाक मारताय म्हणून विचारलं. तेव्हा मग लगेचच आता मामा म्हणतो की जावई बापू हे रमाकांत राजेशिर्के आमचे भाऊजी म्हणजे अंजूचे आणि चिंटूचे बाबा. तेव्हा हे ऐकल्यानंतर लगेचच ते बघायला लागतात. राकेश त्यांच्याकडे बघत असतो. मामा ओळख करून देतो आणि म्हणतो की भाऊजी तुम्ही यांना ओळखत नसाल हे आपल्या अंजूचे मिस्टर आहेत राजेश भोसले.
तेव्हा मग ते नमस्कार करतो बाबा असं म्हणून नमस्कार करतात आणि म्हणतात की खरंच म्हणजे मलाही आता तुम्ही भेटलात त्याबद्दल खूप बरं वाटलं. ॲक्च्युली त्याचं काय झालं ना की मला तसंही फार आठवलंच नसतं, कारण माझं मागच्या काही दिवसांमध्ये मोठा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यामध्ये माझा मेमरी लॉस झाला आहे. तेव्हा अंजली पटकन म्हणते की हो तुम्ही हे सगळं त्यांना काय एक्सप्लेन करताय. तेव्हा मग राकेश म्हणतो की नाही मला बोलू दे बाबा, म्हणजे इतके वर्ष झाले मी तुमच्याबद्दल फक्त ऐकलं होतं, आज तुम्हाला भेटण्याचा योग आला. खरंच खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. म्हणजे तुम्ही परत आलात ना तर अगदी एखाद्या घरामध्ये वडीलधारी व्यक्ती कशी परत येते आणि सगळ्यांना तिचा अगदी आधार वाटू लागतो तसं तुम्हाला बघून वाटतंय. म्हणजे खरंच खूप कौतुक वाटतंय, तुम्ही आलात ना परत त्याचं खरंच खूप मला बरं वाटतंय असं तो बोलून दाखवत असतो आणि म्हणतो की खरंच म्हणजे तुम्हाला माहिती आहे का तुम्ही तुमच्या नातीला भेटलात का. तेव्हा ते नाही असं म्हणतात. मग लगेचच तो म्हणतो की अंजली अगं हे काय ऐकतोय मी, तू अंजली मॅडम हे का केलं तुम्ही, म्हणजे तुम्ही तुमच्या मुलीला म्हणजे आपल्या मुलीला कन्निकाला आजोबांचा आशीर्वाद घ्यायला आणलं तर पाहिजे होतं ना. आजोबांचा आशीर्वाद घेणं हे तर गरजेचंच आहे ना, मग हे नाही का केलं तुम्ही. तेव्हा अंजली म्हणते की नाही मी हे सगळं करणार नाही आहे. मला खरं तर आता नाश्त्याची भूकच मेली आहे, त्यामुळे मी नाश्ता करत नाही आहे आणि हो मी काही माझ्या मुलीला इथे घेऊन येणार नाही असं म्हणून तडक ती तिकडून निघून जाते. बाबांना पुन्हा एकदा वाईट वाटू लागतं, त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की या अंजली मॅडम ठीक आहे जाऊ दे बाबा, ते सगळं जाऊ द्या, तुम्ही मनावर घेऊ नका. मी थोड्या वेळाने आमची मुलगी आहे म्हणजेच तुमची जी नात तिला तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येतो, नका काळजी करू. आणि हो मीही जातो. तेव्हा लगेचच अंजलीला समजवा जावई बापू तुम्ही असं म्हणून आजी त्यालाही जायला सांगते. तेव्हा मग राकेशही तिथून निघतो आणि म्हणतो की हे सगळं करून ईश्वरी या म्हाताऱ्याला इथे का घेऊन आली, ह्याच्या मागचं काय कारण आहे ना, हे सगळं मला शोधून काढलं पाहिजे. आणि म्हणूनच तो आतमध्ये निघून जातो. आता ईश्वरी म्हणते की बाबा चला तुम्ही खाऊन घ्या. ईश्वरी वाढत असते तेव्हा मामा म्हणतो की अगं ईश्वरी काय करतेस तू, एका हाताने तुला वाढता थोडीच येणार आहे, बस बस इथे बस, मी वाढतो भाऊजींना असं म्हणून तो आता नाश्ता वाढायला लागतो. तेव्हा ते म्हणते की मामा, मग तो म्हणतो की हो तू बस बघू इथे, तू इथे बस, आज मी तुला वाढतो आणि त्यांनाही वाढतो. मग मुद्दाम सुप्रिया म्हणत असते की आई तुम्हाला ब्रेड बटर देऊ का मी. ते बस आजी म्हणते की नको. मग खरं तर आजीलाही नाश्त्याला पोहेच खायचे असतात. त्यानंतर मग आता मामा त्यांना प्लेटमध्ये पोहे वाढत असतो की भाऊजी हे घ्या. तेव्हा ते पुरे असं म्हणतात आणि नंतर मग आता ईश्वरी ही तिलाही वाढतात आणि म्हणतात की बघा कसे झालेत पोहे, खाऊन सांगा. आणि ईश्वरी मामाच्या जोकवरती हसत असते. त्यानंतर मग आता अगदी व्यवस्थितपणे नाश्ता ईश्वरी बाबांना करायला सांगते आणि डोळ्यांनी फक्त इशारा करते की बाबा तुम्ही खाऊन घ्या. मग आता तेही नाश्ता करायला सुरुवात करतात. खरं तर हे सगळं करत असताना त्यांच्या जीवाची थोडी घालमेल होत असते, परंतु ते सगळं ईश्वरीला बघत असतं आणि ईश्वरी मनातच म्हणते की बाबा हे सगळं लवकरच संपणार आहे. तर राकेश येतो आणि तो कनूशी खेळत असतो की कनू बाळा कशी आहेस तू, आता परत आलोय ना मी, आता आपण खरंच खूप खेळायचं, खूप मस्ती करायची. आणि तुला माहिती आहे का तुझे आजोबा पण परत आलेत तर तुला आजोबांबरोबर पण खेळता येईल मस्त, आपण त्यांनाही भेटूया. तेव्हा लगेचच ती उठते आणि म्हणते की काय हो तुम्ही उगीचच त्यांच्याशी कशाला बोलायला गेलात आपुलकीने मधाशी, ज्या माणसांची खरंच लायकी नसते त्यांच्याशी बोलायचं नसतं. तेव्हा मग तो म्हणतो की असं काय बोलताय अंजली मॅडम तुम्ही, ते तुमचे वडील आहेत आणि तुम्ही त्यांच्याबद्दलच असं बोलताय, आपल्या वडिलांबद्दल असं बोलतं का कुणी. अंजली म्हणते की हो मला माहिती आहे, पण त्यांनी आमच्यासोबत काय केलं आहे ना हे आम्हाला सगळं चांगलंच माहिती आहे. माझं आणि चिंटूचं बालपण त्या माणसामुळे वाया गेलं, हिरावलं गेले आणि काही झालं तरीही आम्ही त्या माणसाला आता उभं करू शकत नाही, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं आमचा आता हक्क नाही आहे किंवा आम्हालाही तो नको आहे. मग कशाला आणलं आहे त्या ईश्वरीने. तेव्हा मग राकेश म्हणतो की काही झालं तरीही ईश्वरी मॅडमने इथे का आणलं आहे. तेव्हा मग ती म्हणते की हो ना उगीचच तिने शहाणपणा केला आहे, पण आम्हाला हे अजिबात नाही चालणार आहे. राकेश म्हणतो पण तरीही आपली एखादी घरातली वडीलधारी व्यक्ती परत आल्यासारखं झाले ना, मग आपण या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजेत. अंजली म्हणते की जाऊ द्याऊ तुम्ही हे सारखं नका बोलू, मला पण या सगळ्याचा खूप कंटाळा आला आहे. तेव्हा मग तो म्हणतो की पण आपल्याला आपल्या मुलीसाठी त्यांचे आशीर्वाद हवेच आहेत ना. ती म्हणते की काही नको आहेत त्यांचे आशीर्वाद, आम्हालाही कधी मिळाले नव्हते आणि आता तुम्हालाही मिळावे अशी काहीच इच्छा नाही आहे, म्हणून तुम्ही प्लीज आता ना तो विषय बाजूलाच ठेवा, त्या माणसाचा विषय आमच्यासोबत नका काढू. म्हणून आता लगेचच ती बाजूला होऊन जाते. राकेशही गप्प असतो. पुढच्या भागामध्ये अर्णव म्हणत असतो की या माणसामुळे जो आम्हाला त्रास झाला आहे, जो मनस्ताप झाला आहे ना, तो हा माणूस कधीही बघू शकणार नव्हता.
कारण आम्ही जे काही भोगलंय ना ते या माणसाने आम्हाला पाहिलेलं नव्हतं. म्हणूनच असं आम्हा दोन्ही पोरांना एकटं टाकून पोरकं करून अनाथ करून जो माणूस निघून गेला ना त्याला आता आम्ही बाप म्हणून कधीही समजू शकत नाही. आमचा हा बापच नाही आहे असं वाटतं आम्हाला. आणि खरं तर बाप बाप म्हणायची लायकी नाही आहे या माणसाची आणि बाप म्हणायला लाज वाटते आम्हाला असं म्हणून आता तिथून अर्णव हा निघून चाललेला असतो आणि तो चिडूनच तिथून धक्का मारून निघून जातो. तेव्हा त्याचा धक्का त्यांना लागल्याबरोबर त्यांची झोळी खाली पडते आणि झोळी खाली पडल्यानंतर त्या झोळीमधून अर्णवची लहानपणीची जी टोपी असते चिंटू नावाची ती टोपी देखील त्यातून खाली पडते आणि ती अगदी कळकट मळकट जुनी झालेली असते. आणि मग ती टोपी ईश्वरी आता स्वतःच्या हातात घेते आणि अर्णवला दाखवत म्हणते की अर्णव सर बघा ही लहानपणीची तुमची टोपी. जर तुम्ही म्हणताय तसं हा बाप तुमच्यावर प्रेम करत नसेल तर आपल्या या मुलाची इतकी लहानपणीची आठवण इतके वर्ष या माणसाने जपून ठेवली असती का? त्या जर माणसाचं तुमच्यावर प्रेम नसतं तर त्यांनी तुमच्यासाठी ही टोपी जपून ठेवली असती का सर? असं आता ईश्वरी ही विचारते आणि त्यामुळे अर्णव गप्प होऊन जातो. आता या प्रकरणामुळे ईश्वरीचं आणि अर्णवला बाबांचं म्हणणं पटणार आहे का? पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.